Hello everyone. Once again wishing you a very warm welcome to all of you. In the new video section, today we are going to discussing about the most important topic which we call them a cytoplasm and its structure, the content of the cytoplasm, the function of the cytoplasm, various type of such aspects were studying in today's video section. So without wasting our time, we just have to move ahead. तर मग आज सायटोप्लाझमची चर्चा करू. In the previous classes you should know something about these cytoplasm, but in the present class we should need to much more things about the cytoplasm. हे सायटोप्लाझम काय आहे याबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे. तर चला मग विदाउट वेस्टिंग अवर टाइम वी जस्ट हॅव टू डिस्कस अबाउट इट. मास ऑफ द प्रोटोप्लाझम. सायटोप्लाझमला आपण म्हणणार काय? मास ऑफ द प्रोटोप्लाझम. मास ऑफ द प्रोटोप्लाझम बिटवीन मास ऑफ द प्रोटोप्लाझम बिटवीन. हे जे मास ऑफ द प्रोटोप्लाझम आहे, आता मास म्हणजे एकत्रीकरण आहे, प्रोटोप्लाझमचं आहे आणि न्यूक्लियस आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे बिटवीन न्यूक्लियस अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर याचं जे लोकेशन आहे ते लोकेशन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसच्या मध्ये. Suppose that normally we are drawn that type of the cell and in the centrally located nucleus is present, and around the nucleus with the dotted indication we represent the presence of cytoplasm. या न्यूक्लियसच्या अवतीभोवती आणि ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये हा जो एरिया आहे, द होल एरिया इज ऑक्युपाइड बाय द सायटोप्लाझम. पेशीद्रव्य ज्याला मराठीमध्ये म्हणतो त्या पेशीद्रव्यानं हा एरिया व्यापलेला आहे. तर निघू मग पुढे काय आहे आपल्याला हे नक्कीच वाक्य कळलं असेल, त्यात काही शंका नाही. ओके बेटा, नेक्स्ट. आता व्हॉट काइंड ऑफ द प्रॉपर्टीज इट हॅव. त्याला प्रॉपर्टीज काय काय आहेत? खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल इट इज अ कलरलेस. For example, it is a homogeneous. For example, it is colloidal, amorphous, translucent type of the fluids आहेत ते. अलग लक्षामध्ये काय काय आहे बघू. It is colorless म्हणजे it do not have any kind of the perfect color, त्याला कलर नाही. तसेच तो homogeneous आहे. होमोजीनस. बेटा होमोजीनस म्हणजे काय? होमो मीन्स समान आणि जीनस मीन्स देअर मीडियम, म्हणजे एक समान मीडियमचे आहेत. बिकॉज ओनली अ सिंगल मीडियम इज प्रेझेंट देअर आणि दॅट्स वाय वी कॉल देम होमोजीनस टाइप असं आपण त्याला म्हणतो किंवा म्हणायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनो ते कोलॉइडल सुद्धा आहे. कोलॉइडल काय आहे? कोलॉइडल इज अ नॉर्मली अ प्रॉपर्टी microscopic particles of the substances are mixed in the other substances evenly. म्हणजे वाक्य परत एकदा बघा की these are the microscopic particles आहेत and that particles are evenly scattered or evenly mixed in the other type of the substances. If such property is found somewhere, then we call them colloidal type. आणि अशा पद्धतीचं हे कोलॉइडल विद्यार्थ्यांना आपल्याला स्ट्रक्चर त्याचं दिसून येतं. अमॉर्फस सुद्धा आहे. याला असं म्हणू आपण अमॉर्फस आहे. आणि त्यानंतर ट्रान्सल्युसंट टाइप आहे. ट्रान्सल्युसंट. आणि बेटा हे ट्रान्सल्युसंट जे आहे त्याला आपण म्हणू की दिस सायटोप्लाझम हॅज अ प्रॉपर्टी टू पास द लाईट थ्रू इट. त्यातून लाईट पास होणार, but there is a no distinct image should be present there. कुठल्याही प्रकारची इमेज त्यातून प्रोड्यूस होणार नाही आणि पार्शियली स्वरूपामध्ये लाईट हे पास त्यातून होणार, म्हणजे क्लिअर टाइप असं सुद्धा आपण त्याला म्हणू.
आता these are the basic property. Beta, these are the basic property of the cytoplasm, and we could not able to understand or keep these things for the longer time. Then what kind of the strategy we should need to be apply for remembering all this type? हे सगळे प्रकार तर डोक्यात ठेवायचे. तर बेटा हा एक मी प्रकार दाखवतो. हा पेन मी वर फेकणार, फेकला आणि हा असा केला. आता काय केला, पेनला कॅच केला ना, आपण क्रिकेट खेळतो ना, यस. हवेत असलेला बॉल आपण पकडतो, त्या फेनॉमेनॉनला, त्या प्रोसेसला आपण कॅच म्हणतो. व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ द कॅच? द स्पेलिंग ऑफ द कॅच CATCH. ओके ना, CATCH आहे, CATCH आहे. मग आता कॅचचा आणि या वाक्याचा म्हणजे सायटोप्लाझमच्या प्रॉपर्टीचा सरनं काय संबंध जोडला बघा ना बेटा. C स्टँड फॉर कोलॉइडल, A स्टँड फॉर अमॉर्फस, T स्टँड फॉर ट्रान्सल्युसंट, पुन्हा C स्टँड फॉर कलरलेस and H स्टँड फॉर होमोजिनस. म्हणजे कॅच वर्ड हा आपल्या दैनंदिन जीवनात वापरला गेलेला आहे, आणि दैनंदिन जीवनात वापरला गेलेला कॅच हा शब्द नेहमी आपण किमान एकदा तरी ह्या शब्द प्रयोगाचा वापर करत असतो. त्यासाठी इट्स अ बेस्ट वे टू रिमेंबर. कॅच म्हणलं का पटकन वी शुड नीड टू अंडरस्टँड, अरे इट्स अ प्रॉपर्टी ऑफ कशाच्या, तर त्या आपल्या सायटोप्लाझमच्या प्रॉपर्टी आहेत. या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला, आता हे जे सायटोप्लाझम आहे ते सायटोप्लाझम डिवाइड होतं सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स आणि विद्यार्थ्यांनो जे काही आपले ऑर्गेनेल्स आहेत त्याबद्दल. ओके, नेक्स्ट, सायटोप्लाझम डिवाइडेड इनटू, एक आहे सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स, सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स. Okay, and the second one is organelles किंवा organelles. Different type of the pronunciations are used by different type of people. म्हणजे असं आहे की स्पेलिंग कंटिन्यू असू द्या, कोणी ऑर्गनेल्स म्हणा, कोणी ऑर्गनेल्स म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण स्पेलिंग हेच ठेवा. तर देर इज अ टू टाइप ऑफ द कंपोनंट these cytoplasm have, and the first component is a cytoplasmic matrix and the second one is a organelle which we studied in the latter stage of the study. So चला मग पुढे आता हे जे सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स बद्दलची चर्चा करू. पहिलं घेऊ इथं सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स. सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स, चला, सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स म्हणजे काय, काय नाही, काय असेल याच्यामध्ये. दिस इज द ग्राउंड सबस्टन्स. काय आहे हा आहे ग्राउंड सबस्टन्स. म्हणजे दिस इज द मेन सबस्टन्स. ग्राउंडचा अर्थ म्हणजे काय, मैदानावर असतो का हा आपल्यासारखा नव्हे, मैदानावर नव्हे. ग्राउंड मीन्स द बेसिक फंडामेंटल मेन, and it also called as a cytosol or hyaloplasm. Okay, called cytosol or hyaloplasm. These are the two very important word. We should need to remember it. ह्याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आठवण करायची आहे. सायटोसोल, व्हॉट इज द सायटोसोल, व्हॉट इज द हायलोप्लाझम, बिकॉज सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स आणि हे तिन्ही गोष्टी जनरली गरजेच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला आठवतं की आपण हा चॅप्टर सुरुवात केला होता. ॲट दॅट इन्स्टंट आय टोल्ड एव्हरीवन टू पे युअर ऑल अटेन्शन टुवर्ड्स इट. दिस इज द बेसिक अँड फंडामेंटल टाइप ऑफ द चॅप्टर. If you will get the strong command over this chapter, you should definitely win all the biology. कारण काय आहे तर हा फंडामेंटल आहे, बेसिक चॅप्टर आहे. म्हणजे असं म्हणू आपण की बायोलॉजीचा जो समरी आहे तो बायोलॉजीचा समरी ह्याच्यामध्ये आहे. म्हणून विद्यार्थ्यांना सूचना की त्यांनी ह्या गोष्टीकडे अतिशय छान पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. आलं लक्षामध्ये. चला, आता हा जो काही आपण जे बोलतोय की सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स आहे, तर सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स जे आहे ते सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स
आपल्याला कधीच स्टॅटिक दिसणार नाही. काय दिसणार नाही? स्टॅटिक म्हणजे कॉन्स्टंट. इट इज नॉट स्टॅटिक म्हणजे स्टॅटिक नाही. सर स्टॅटिक मीन्स काय? स्टॅटिक मीन्स कॉन्स्टंट नाही म्हणजे मग ते मूवमेंट करतं का? यस. सायटोप्लाझम शो स्ट्रीमिंग मूवमेंट. सायटोप्लाझम शो स्ट्रीमिंग मूवमेंट. स्ट्रीमिंग म्हणजे जसं एखादं हालचाल होते त्यामध्ये स्ट्रीमिंग मूवमेंट. and such movement is called as a cyclosis. याला आपण सायक्लोसिस असे म्हणतो. एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक प्रॉपर्टी आहे. सायक्लोसिस इज द प्रॉपर्टी ऑफ कुणाची? तर त्या सायटोप्लाझमची ही काय आहे? स्ट्रीमिंग मूवमेंटची प्रॉपर्टी आहे. आता जायचंय त्याच्या एकदम कंटेंट मध्ये. सायटोप्लाझम कशापासून बनलेला आहे? तर सायटोप्लाझम मध्ये वॉटर इज द मेजर कंपोनेंट. वॉटर हा काय? मेजर कंपोनेंट आहे. अँड अलॉंग विथ द वॉटर देर इज अ डिफरंट टाइप ऑफ द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आर प्रेझेंट इन डिफरंट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय म्हणायचंय मला? वॉटर दिस इज द मेजर कंपोनेंट ऑफ द सायटोप्लाझम. Along with the water, there is a organic and inorganic, both type of the substances are present in different concentration. Now, what kind of these substances are present normally? आता normally विचार करा, sugars, various type of sugars are found in the cytoplasm. For amino acids will be there, vitamins are present there, enzymes are present there, nucleotides are present there, minerals, waste product, tRNA, protein. Large number of such substances are present in the cytoplasm. खूपच मोठ्या प्रमाणात सबस्टन्सेस सायटोप्लाझम मध्ये आहेत. ओके बेटा, बघू इथं काय लिहू आपल्याला. वॉटर इज द मेजर कंपोनेंट. म्हणजे अर्थ काय झाला? सायटोप्लाझमचा मेजर कंपोनेंट कोण आहे? वॉटर. नेक्स्ट, along with water, ओके, काय काय आहे? ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आर आल्सो प्रेझेंट. बरोबर ना? वेगवेगळे प्रेझेंट आहे. तो मी आता नावं सांगितली, त्या नावांची थोडक्यामध्ये आपण उदाहरण घेऊ इथं की बेटा त्यामध्ये शुगर प्रेझेंट आहेत, एन्झाईम प्रेझेंट आहे. ठीक आहे, शुगर प्रेझेंट आहे, एन्झाईम प्रेझेंट आहेत, अमायनो ऍसिड्स प्रेझेंट आहेत, प्रोटीन्स प्रेझेंट आहेत, व्हायटामिन्स प्रेझेंट आहेत, तसेच टीआरएनए प्रेझेंट आहेत. ओके, आता इथं एन्झाईम म्हणजे खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये तसे सबस्टन्सेस त्यामध्ये आपल्याला नॉर्मली फाउंड आहेत. वेस्ट प्रोडक्ट आहेत, मिनरल्स आहेत, वेस्ट प्रोडक्ट आहेत, तसेच मिनरल्स आहेत. ठीक आहे, वेस्ट प्रोडक्ट आहेत. आपण म्हणलो की त्यामध्ये आपल्याला मिनरल्स सुद्धा विद्यार्थ्यांनो दिसून येतात. काही अंशी न्यूक्लियोटाइड सुद्धा त्यामध्ये प्रेझेंट आहेत. न्यूक्लियोटाइड्स म्हणजे नॉर्मली आपल्याला शुगरचे मॉलिक्यूल, अमायनो ऍसिडचे मॉलिक्यूल, व्हायटामिनचे मॉलिक्यूल, न्यूक्लियोटाइडचे मॉलिक्यूल, मिनरल्स, वेस्ट प्रोडक्ट, टीआरएनए, प्रोटीन असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक त्यामध्ये दिसतात आपल्याला. आता न्यूली जे स्टुडंट इयत्ता 11वी मध्ये आले त्यांना वाटेल की सर हाऊ वी कुड रिमेंबर ऑल दीज प्रोडक्ट. हे एवढे प्रोडक्ट और मॉलिक्यूल्स आम्ही आमच्या डोक्यात कसे ठेवायचे? कॅन यू हॅव
any kind of such tricks which help us to keep all these things in our mind for the longer time? आहे का असं काही तुमच्याकडे? अरे का नाही बाळांनो. न्यू स्टॅम्प 5 पाहिजे आम्हाला. चव्हाण सर काय म्हणले? न्यू स्टॅम्प 5 पाहिजे आम्हाला. रोमन 5. न्यू स्टॅम्प 5. सर हे न्यू स्टॅम्प काय हो? नवीन स्टॅम्प कशाला पाहिजे? काही काम आहे का स्टॅम्पचं? बरं याचा आणि त्याचा काय संबंध? कसा संबंध नाही? N stand for nucleotide, E stand for enzyme, W stand for waste product, S stand for sugar molecule, T stand for tRNA protein, A stand for amino acid, M stand for minerals आणि V stand for काय? तर V stand for vitamins आहेत. अरे वा, बेस्ट. फर्स्ट ऑफ ऑल, when we will discussing about the cytoplasm, the catch is the best type and which can help us to keep these things for the longer time. Again we should know these things which help you to keep for the longer time. हे आपले डोक्यात ठेवायला बघा ना. आता आज आपला हा लेक्चर संपला. थोड्या वेळामध्ये संपल्यानंतर आपल्याला लक्ष द्यायचे, कॅच काहीतरी होतं रे. कुणीतरी म्हणणार आहे ते प्रॉपर्टी आहेत सायटोप्लाझमच्या. नंबर 2, न्यू स्टॅम्प. नवीन स्टॅम्प होते. आणि कोणते? किती होते? 5 होते. हे न्यू स्टॅम्प काय रे? कर स्टार्ट एन पासून NEWSTAMP म्हणजे काय? तर बेटा दॅट टाइप ऑफ द सबस्टन्सेस आर नॉर्मली फाउंड इन द सायटोप्लाझम. हे एवढेच नव्हे, लार्ज नंबर ऑफ अदर सबस्टन्सेस आल्सो फाउंड. पण आपल्याला नॉर्मली NCERTचा सिलेबस असो का स्टेट बोर्डचा सिलेबस असो, एवढ्या गोष्टी आपल्याला सफिशियंट आहेत लक्षात ठेवण्यासाठी. आलं लक्षामध्ये? ओके बेटा, ठीक आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. आता काय की हे जे सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स आहे, सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स आर प्रेझेंट इन 2 स्टेट. ओके, सायटोप्लाझमिक matrix are in 2 state. 2 स्थितीमध्ये प्रेझेंट आहे. 2 स्टेट मध्ये ते प्रेझेंट आहे. किती? 2 स्टेट मध्ये, विच आर इंटरकन्व्हर्टिबल. इंटरकन्व्हर्टिबल आहेत. त्या इंटरकन्व्हर्टिबल, ज्या इंटरकन्व्हर्टिबल अशा पद्धतीच्या त्या स्टेट्स आहेत. मग कोणते आहेत त्या? एक आहे सोल आणि दुसरी आहे जेल. द फर्स्ट वन इज अ सोल, जी नॉन विस्कस आहे, आणि दुसरी आहे जेल, जी विस्कस आहे. विस्कस यानी चिकट अशा पद्धतीची आहे. विस्कस आणि नॉन विस्कस. मग आता माहित तर नाही ना आपल्याला. वी डोंट नो एनिथिंग अबाउट दीज 2 जेल और व्हाट इज दी सोल. सो लेट्स स्टार्ट. सोल काय आहे? फर्स्ट घेऊ आपण या सोलची चर्चा करू. सोल. बट ऍक्च्युअली सोल काय आहे? तर सोल हे, याला आपण दुसऱ्या नावामध्ये प्लाझ्मा सोल असं म्हणू. आल्सो कॉल्ड ॲज प्लाझ्मा सोल. ठीक आहे बेटा, हे प्लाझ्मा सोल आहे. याचं नाव आपण दुसऱ्या पद्धतीने जर सांगायचं तर प्लाझ्मा सोल आहे. नंबर 2, इट इज फाउंड इन लिक्विड स्टेट. कोणत्या स्टेट मध्ये? ही जी काही आता बोलतोय ती स्टेट आपली लिक्विड स्टेट मध्ये आहे. कोणत्या स्टेट मध्ये बेटा? ते लिक्विड स्टेट मध्ये आहे. आणि असत कुठं? वेअर इट इज फाउंड? इट इज फाउंड अराउंड द न्यूक्लियस. ओके, इट इज फाउंड अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे
न्यूक्लियसच्या शेजारी, बेटा ही आपण अशी सेल काढत असतो, सेंट्रली न्यूक्लियस दाखवतो आणि एका पर्टिक्युलर एरिया पर्यंत दीज प्लाझ्मा सोल्स वेअर फाउंड, एका विशिष्ट एरिया पर्यंत प्लाझ्मा सोल आहे, लिक्विड स्टेट मध्ये प्रेझेंट असणार आहे. आलं लक्षामध्ये. आणि ह्या पद्धतीला आपण एंडोप्लाझम असे सुद्धा म्हणतो. फाउंड अराउंड दी न्यूक्लियस कॉल्ड एज एंडोप्लाझम, आणि त्याला म्हणतो विद्यार्थ्यांनो आपण कॉल्ड एंडोप्लाझम. एंडोप्लाझम. तर आता हे नक्कीच कळलं असेल सोल काय असतं. एक गोष्ट सांगतो बेटा, तुम्ही कितीही मोठ्या प्रकारच्या परीक्षेची तयारी करत असाल तर, आणि कितीही छोट्या, नो मॅटर, तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, कन्सेप्ट हा कुठल्याही भाषेमध्ये क्लिअर होणं अत्यंत गरजेचं आहे. देयर इज अ नो बाउंडिंग लिमिट ऑफ द लँग्वेज. द कन्सेप्ट शुड बी व्हेरी नेसेसरी अँड concept must be cleared at any cost. Then you are capable to answering the various type of questions. आणि hot order thinking चे असो का simple असो, every type of the question should be answerable for you, but you need to understand concept first. आणि मग आम्ही अलीकडच्या काळामध्ये एक हाफ नॉलेज म्हणा किंवा लॅक ऑफ द नॉलेज मुळे काय होतं की डिफरंट, आता वेरियस टाइप ऑफ पीपल गिव्स यू वेरियस टाइप ऑफ द सजेशन अँड ऍडवाइसेस. सो हे सगळे सजेशन आणि ऍडवाइसेस घेण्याच्या पूर्वी आपल्याला लक्ष द्यायचे की व्हॉट विल बी द इनर इनविजिबल पॉवर फाउंड इन अस अँड हाऊ वी कॅन ऍक्टिव्हेट इट. त्याला कसं ऍक्टिव्हेट करता येईल बघा, आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडतील. तर ठीक आहे, बघू आपण एंडोप्लाझम बद्दल बोललोय. दुसरी गोष्ट बेटा आपल्याला बोलायचे जेलच्या संदर्भामध्ये. जेल हे काय आहे. आता जेल हा शब्दच आम्हाला सांगतो की ह्याचं नेचर असणार आहे एक सेमी सॉलिड इलास्टिक स्टेट. कसं असणार आहे, सेमी सॉलिड परत इलास्टिक एक स्टेट असणार आहे. सेमी सॉलिड इलास्टिक स्टेट असणार आहे. ओके. नंबर 2, जेल स्टेट. ह्या स्टेटला आपण जसं त्याला प्लाझ्मा सोल म्हणलो, तसं मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर याला प्लाझ्मा जेल म्हणावं का. नक्कीच बरोबर प्रश्न पडला आणि बरोबर सुद्धा उत्तर आहे आपलं. इट इज कॉल्ड काय, प्लाझ्मा जेल. याला आपण प्लाझ्मा जेल असे म्हणतो. प्लाझ्मा जेल. आता हे कुठं असतं प्लाझ्मा जेल, बरोबर आहे ना. हे प्लाझ्मा जेल आपल्याला नेमकं कुठं आढळून येतं विद्यार्थ्यांनो, तर इट इज फाउंड नियर दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ. जसं पहिला द प्लाझ्मा सोल वेअर नॉर्मली फाउंड very close to the nucleus or around the nucleus, and right now we will discussing about the gel. So presence of the gel is very closely associated to the plasma membrane. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या क्लोज असोसिएशन मध्ये विद्यार्थ्यांनो ते असणार आहे. त्यानंतर इट इज फाउंड near the plasma membrane. Near the plasma membrane. ठीक आहे. आणि ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ सापडतो. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन हा सेलचा आउटर पार्ट असतो किंवा बाहेरचा भाग आहे, किंवा एक्टो टाइप ऑफ पार्ट असे म्हणू. बाहेरचा म्हणण्यापेक्षा न्यूक्लियस पासून किंवा सेलच्या सायटोप्लाझम पासूनचा तर दूरचा, म्हणून याला एक्टोप्लाझम असे सुद्धा आपण म्हणतो. याला काय म्हणायचं, एक्टोप्लाझम. ठीक आहे बेटा. एक्टो आणि एंडो, देयर इज अ टू टाइप ऑफ द टर्म इज अ नेसेसरी इन द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द स्टडी ऑफ सायटोप्लाझम. या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. आता एंडोप्लाझम जे आहे म्हणजे न्यूक्लियसच्या जवळ, त्या एंडोप्लाझमच्या तिथं आपल्याला ऑर्गनिल्स दिसतात, तसेच आपल्याला सेलचे इन्क्ल्युजन्स दिसतात, इन्क्ल्युजन बॉडीज, आणि विद्यार्थ्यांनो तो न्यूक्लियस सुद्धा दिसतो. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघू.
the endoplasm show the presence of कशा कशाचं प्रेझेन्स दिसतं, तर त्या ठिकाणी आपल्याला ऑर्गेनिल्स दिसतात, वेगवेगळे ऑर्गेनिल्स आहेत, तसेच सेलचे इन्क्लुजन्स आहेत अँड न्यूक्लियस सुद्धा असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या गोष्टी विद्यार्थ्यांना असणार आहेत. तर आता आपण हे काही सायटोप्लाझमचे फंक्शन्स काय आहेत त्याबद्दलची चर्चा करणार आहोत. तर आता चर्चा करू आपण सेल ऑर्गेनिलच्या संदर्भामध्ये. सेल ऑर्गेनिल्स काय आहेत, सेल ऑर्गेनिल काय आहेत? काय नाही, दीज आर दी कंपार्टमेंट इन दिस सेल. सेलच्या मध्ये प्रेझेंट असलेले ते कंपार्टमेंट आहेत. कंपार्टमेंट इन दी सेल. दे आर टायनी, फार सूक्ष्म आहेत ते. दे आर सब मायक्रोस्कोपिक आहेत आणि दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द डिफरंट स्ट्रक्चर. वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर मध्ये ते प्रेझेंट आहेत आणि दे आर स्पेशलाइज्ड टू परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन. आता काय आपण प्रिव्हियस क्लासेस मध्ये शिकलेलं आहे मुलांनो, वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन, जसं आपण रेस्पिरेशन शिकलेलं आहे, फोटोसिंथेसिस शिकलेलं आहे. तर त्यामध्ये ज्या ऑर्गेनिल्स इन्व्हॉल्वमेंट असतं, तर अशा पद्धतीच्या ऑर्गेनिलला स्ट्रक्चर सुद्धा डिफरंट आहे. आणि सच ऑर्गेनिल्स म्हणजे पेशी अंगके होय, छोटीशी असणारी कंपार्टमेंट आहेत, स्मॉल आहेत, सूक्ष्म आहेत, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्स, अँड दे वेर फाउंड इन दी सस्पेंडेड सायटोप्लाझम. सस्पेंडेड सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहेत आणि बेटा ते वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स करतात. फॉर एक्झाम्पल आपल्या क्लोरोप्लास्टचं फंक्शन वेगळं, मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन वेगळं, रायबोसोमचं फंक्शन वेगळं. म्हणजे अशा सर्वांना वेगळे वेगळे फंक्शन करणारे सूक्ष्म कंपार्टमेंट जे आहेत ते सायटोप्लाझम मध्ये असतात. त्यांना पेशी अंगके म्हणजे सेल ऑर्गेनिल्स असं कन्सिडर करायचं आहे. दे आर मोस्टली मेम्ब्रेन बाउंड. बऱ्याच अंशी ते मेम्ब्रेन बाउंड असतात. सम ऑर्गेनिल्स आर द सिंगल बाउंडेड मेम्ब्रेन अँड सम ऑर्गेनिल्स आर डबल मेम्ब्रेन बाउंडेड. मीन्स ते ऑर्गेनिल्स हे काय असणार आहेत, मेम्ब्रेन बाउंड असणार आहेत. तर काही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनिलची किंवा ऑर्गेनिल्सची ह्या ठिकाणी आपण काय करणार, यादी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहेत नावं. देयर इज अ नो न्यू नेम फॉर यू. यू प्रिव्हियसली हर्ड दीज नेम्स इन द प्रिव्हियस क्लासेस. तर मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्गी बॉडीज आहे, प्लास्टिड आहे, हे सगळे आहेत. मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज, प्लास्टिड, राइबोसोम, लाइसोसोम, पेरॉक्सिसोम, न्यूक्लियस, सेंट्रोसोम, बरेच आहे. आता नवीन विद्यार्थ्यांना सर ह्याच्यात सुद्धा काही होतं का, खूप अवघड वाटतं सर? हे नाही, अवघडची काही गरज नाही. तुम्ही कधीतरी प्लेननं चालला होतात, प्लेननं, आणि तिथं तुम्हाला एखादी गोरी भेटली, कोणीतरी गोरी. काय गोरी? बघा इथं लिहिलेलं आहे, प्लेन पे गोरी मिली. प्लेन पे गोरी मिली. हे काय चव्हाण सर, याचं काय म्हणणं काय? ह्याचं काय नाही रे, हे सेल ऑर्गेनिलची नाव आहेत लक्षात ठेवण्याची पद्धत. हार्डली आम्हाला आतापर्यंतच्या वर्गांमध्ये दोनच गोष्टी माहिती आहेत. एक म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट फार जवळचे वाटतात, आणि न्यूक्लियस एक त्याच्यापेक्षा जवळचा, जसा काय तो आपला मावस भाऊ, चुलत भाऊच लागतो. न्यूक्लियस फार पूर्वीपासून माहिती, त्यांची ओळख आपल्याला. मग बाकीच्यांची नाही ना. मग यांना काय प्लेन पे गोरी मिली. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय काय व्हायले, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये व्हायले की पहिल्या स्टार्टला प्रॉपर्टीज बघायच्या. तर प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या आहेत कॅच पासून.
दुसऱ्यांदा आपण बघितलं होतं विद्यार्थ्यांनो की न्यू स्टॅम्प 5 आम्हाला नवीन स्टॅम्प पाहिजे, हे बघितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात सायटोप्लाझम मध्ये त्यांची यादी. आणि तिसऱ्यांदा प्लेनपेगोरी मिली. सांगा सर. प्ले यानी प्लास्टिड, एन यानी न्यूक्लियस, ई यानी एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम, पे यानी पेरोक्सिसोम, जीओ यानी गोल्गी बॉडीज, आर आई यानी राइबोसोम, एम आई यानी माइटोकॉन्ड्रिया, एल वाय लाइसोसोम. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे निघतो बेटा. आता चर्चा करणार आहोत आपण त्याच्या फंक्शन ऑफ द सायटोप्लाझमच्या संदर्भामध्ये. सायटोप्लाझमचे नेमके फंक्शन्स काय आहेत याबद्दल मात्र पूर्वी कधी चर्चा झालेली नसते, पण फार कमी प्रमाणात चर्चा असते प्रिव्हियस क्लासेसमध्ये. तर त्या चर्चेबद्दल करू आपण. इट ऍक्ट एज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल. विद्यार्थ्यांनो, व्हेरियस टाइप ऑफ द रॉ मटेरियल वी विल कलेक्ट और प्रोड्यूस्ड इन द सायटोप्लाझम बाय द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा रॉ मटेरियल मिळण्याचा तो एक सोर्स आहे. नंबर 2, इट इज द साइट फॉर व्हेरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी असतात. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणजे कॅटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे. डिफरंट टाइप ऑफ द सबस्टन्सेसचं ब्रेकडाऊन होतं, त्याला कॅटाबॉलिझम असे म्हणतो. डिफरंट टाइप ऑफ द मॉलिक्युल्स आर प्रोड्यूस्ड, त्या प्रोडक्शनला आपण एनाबॉलिक म्हणतो. कॅटाबॉलिक आणि एनाबॉलिक ह्या प्रक्रिया ज्या आहेत दॅट प्रोसेसेस विल कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ द बायोकेमिकल रिएक्शन्स. And biochemical reactions are takes place 24/7 in the cytoplasm. म्हणून आपण विद्यार्थ्यांनो त्यांना असं म्हणू शकतो किंवा म्हणायचंय की सायटोप्लाझम इज द बेसिक साइट फॉर द व्हेरियस टाइप ऑफ मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. पुढे जाऊ. इट हेल्प इन द डिस्ट्रीब्युशन अँड एक्सचेंज ऑफ मटेरियल. आता एक्सचेंज आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिल्स मध्ये तयार झालेलं जे काही मटेरियल आहे ते दुसऱ्या ऑर्गॅनिलकडे पाठवायचं आहे किंवा दुसऱ्यातलं पहिल्यात घ्यायचं आहे. एक्सचेंज अँड डिस्ट्रीब्युशन, दीज आर द 2 इम्पॉर्टंट टाइप ऑफ द फंक्शन कॅरीड आउट इन द सेल ऑर्गॅनिल स्पेशली ड्यू टू दी सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मुळे हे सगळं घडतं. इकडे नेक्स्ट जायचंय की रिमेन सस्पेंडेड इन द सायटोप्लाझम. बेटा सायटोप्लाझम मध्ये सायटोप्लाझमला काय आहे, एक स्ट्रीमिंग मुवमेंट आहे, सायक्लोसिस असं आपण त्याला म्हणलोय. त्या सायक्लोसिस मध्ये पोहत असणार आहेत आपले हे सगळे ऑर्गॅनिल्स. तर त्या ऑर्गॅनिल्सला सस्पेंड करायला जी मीडियम पाहिजे दॅट मीडियम ऑल्सो प्रोव्हाइडेड बाय द सायटोप्लाझम. नेक्स्ट वन, सायटोप्लाझम ऍक्ट ऍज अ बफर. इट मीन्स इट मेंटेन द पीएच मेंटेन करायला सुद्धा मदत करत असतं. अँड प्रोटेक्ट जेनेटिक मटेरियल ऑफ द सेल. सेलचं जे जेनेटिक मटेरियल असेल, डीएनए असेल, आरएनए असेल, तर असं जेनेटिक मटेरियल प्रोटेक्ट करणं सायटोप्लाझम कडे इम्पॉर्टंट रोल आहे. त्यानंतर इट ऑल्सो प्रोटेक्ट द सेल ऑर्गॅनिल फ्रॉम डॅमेज. बेटा आताच बोललोय आपण की व्हेरियस टाइप ऑफ द सेल ऑर्गॅनिल्स आर फाउंड इन द सायटोप्लाझम. And every such type of cell organelle need to be protected, and that protection should be provided by the cytoplasm from damage caused due to. मग हे कशापासून प्रोटेक्ट करायचं विद्यार्थ्यांनो? सेलच्या मुवमेंटमुळे, सेलच्या सायटोप्लाझमच्या मुवमेंटमुळे ते डॅमेज झालं नाही पाहिजे सेल ऑर्गॅनिल. आणि कोलिजन विथ अदर सेल, एक सेल जर दुसऱ्या सेलवर कोलाइड झाली, कोलिजन झालं, आदळली ती सेल, तर त्या सेलमुळे, त्या आदळण्यामुळे सुद्धा सायटोप्लाझम मधल्या सेल ऑर्गॅनिलला कुठलाच डॅमेज होऊ नये ही रिस्पॉन्सिबिलिटी किंवा हे फंक्शन सायटोप्लाझमने परफॉर्म करायचं आहे. सेल्युलर रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस. ही फार मोठी एक इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस आहे. And that life processes also begins in the cytoplasm. ही सायटोप्लाझम मध्ये सुरुवात होणारी फारच इम्पॉर्टंट अशा पद्धतीची विद्यार्थ्यांना एक प्रक्रिया आहे सेल्युलर रेस्पिरेशन विथ ग्लायकोलायसिस. म्हणजे याच्यामध्ये ग्लायकोज म्हणजेच ग्लुकोजचं विद्यार्थ्यांना ग्लायकोलायसिस मध्ये रूपांतर होतं किंवा ग्लायकोलायसिस होऊन 2 नवीन प्रोडक्ट तयार होतात किंवा 2 म्हणण्यापेक्षा त्याला पायरुविक ऍसिड किंवा पायरुवेट असे आपण म्हणू, ते तयार होत असतो. तसे सायटोप्लाझम स्टोर द मॉलिक्यूल. सायटोप्लाझम काय करत असतो, मॉलिक्युल्सला स्टोर करत असतो.
का स्टोअर करत असतो, तर सेल्युलर प्रोसेससाठी त्या मॉलिक्युल्सची गरज असते. These molecules are continuously required for the process of the cell. So that's why such molecules should be stored by the cytoplasm. And the last one, cytoplasm maintain the coordination between the cell organelle. आता सेल ऑर्गॅनिलच्या मध्ये वन सेल ऑर्गॅनिल उदाहरणामध्ये आता व्हॅक्युअल असेल, व्हॅक्युअलला कुणीतरी तयार केलेलं मटेरियल स्टोअर करायचं आहे. तसेच एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये जे डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिल्स आहेत, दीज ऑर्गॅनिल्स आर टोटली डिपेंडिंग अपॉन ईच अदर रिलेटेड टू देअर फंक्शन्स. So such coordination should be very necessary, and that coordination is maintained by the cytoplasm. If there is no coordination found between them, then the function become disabled, and cell likely to be performed, or cell need to be get some disadvantages of that event. So it is very necessary की maintenance of their coordination, त्यांचं coordination अत्यंत होणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सायटोप्लाझम संदर्भामध्ये बोललेले आहोत. तर दिस सायटोप्लाझम कंटेंट और द टॉपिक कवर्स ऑल NCERT ॲज वेल ॲज स्टेट बोर्ड सिलेबसला कव्हर करायला अत्यंत मदत करणार आहे. आय होप दॅट की आपल्या सर्वांना हा व्हिडिओतल्या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतील. नसेल कळलेलं तर प्लीज माझ्याशी संपर्क करून काही अडचणी असेल तर त्या मी मदत करेल. Till then, goodbye. God bless you all.